Students, in this video lecture, we will see the some important formulae and examples depending upon these formulae on the topic mechanical properties of the fluids. आता पाठीमागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये तुम्ही हा फॉर्म्युला स्टडी केलेला आहे आणि त्या फॉर्म्युल्यावरती आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये तुम्ही काही एक्झाम्पल्स स्टडी करणार आहात. आता कोणता फॉर्म्युला आहे तर एखाद्या वेळेस जर कॅपिलरी ट्यूब लिक्विडमध्ये जर डीप केली असेल तर त्या कॅपिलरी ट्यूबमध्ये लिक्विडची लेवल जी आहे ती काय होते इन्क्रीज होते आणि काही लिक्विडच्या बाबतीत कॅपिलरी ट्यूबमधील लिक्विडची लेवल काय होते फॉल होते किंवा डिक्रीज होते. तर ती कॅपिलरी ट्यूबमधील लिक्विडची लेवल जी इन्क्रीज झालेली आहे ती किती हाईटला आहे ती हाईट कॅल्क्युलेट करण्यासाठी जर तुम्हाला एक्झाम्पल विचारलं असेल तर हा फॉर्म्युला तुम्ही वापरणार आहात. म्हणजेच कॅपिलरी ट्यूबमधील इन्क्रीज झालेली लिक्विडची लेवल जी आहे त्याची हाईट सपोज स्मॉल एच असेल आणि ती जर कॅल्क्युलेट करण्यासाठी जर एक्झाम्पल विचारलं असेल तर फॉर्म्युला कोणता स्मॉल एच इज इक्वल टू ट्वाईस टी कॉस थीटा डिव्हायडेड बाय आर रो जी. आता या ठिकाणी प्रत्येक टर्मचं मीनिंग तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. प्रत्येक नोटेशनचं मीनिंग माहीत असणं गरजेचं आहे. एच म्हणजेच काय तर राइज ऑफ लिक्विड or fall of liquid inside the capillary tube. T is the value of surface tension. Theta is the angle of contact. R is the radius of the capillary tube. Rho is the density of that liquid and G is the gravitational acceleration. आता ह्याच फॉर्म्युल्यामध्ये जर कॅपिटल टी जर कॉन्स्टंट असेल थीटा जर कॉन्स्टंट असेल रो जर कॉन्स्टंट असेल आणि जी जर कॉन्स्टंट असेल तर एच इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दी 1/r किंवा एच इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू दी रेडियस ऑफ दॅट कॅपिलरी ट्यूब. म्हणजेच काय तर जेवढी रेडियस कमी तेवढी हाईट कशी असणार आहे जास्त असणार आहे आणि जेवढी रेडियस जास्त कॅपिलरी ट्यूबची तेवढी इन्क्रीज इन हाईट ऑफ दॅट लिक्विड ही कशी असणार आहे कमी असणार आहे. तर अशा प्रकारे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल रिलेशन एच आणि आरमध्ये येणार आहे. ॲज वेल ॲज सपोज एच आणि रोमध्ये कोणतं रिलेशन येईल तर आर कॉन्स्टंट असेल जी कॉन्स्टंट असेल थीटा कॉन्स्टंट असेल आणि टी जर कॉन्स्टंट असेल तर एच इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू काय येणार आहे रो येणार आहे. दॅट मीन्स डेन्सिटी जर तुम्ही इन्क्रीज केली तर कॅपिलरी ट्यूबमधील इन्क्रीज झालेली जी लिक्विडची लेवल असेल ती कशी असणार आहे कमी असणार आहे आणि डेन्सिटी जर कमी केली तर हाईटची व्हॅल्यू कशी असणार आहे जास्त असणार आहे. त्याचप्रमाणे अजून एक रिलेशन तुम्हाला पाहता येईल स्मॉल एच आणि सरफेस टेन्शनमध्ये जर जी कॉन्स्टंट असेल रो कॉन्स्टंट असेल आर कॉन्स्टंट असेल थीटा कॉन्स्टंट असेल तर स्मॉल एच आणि टीमध्ये कोणतं रिलेशन असणार आहे तर डायरेक्टली प्रोपोर्शनल रिलेशन असणार आहे. म्हणजे जेवढी सरफेस टेन्शनची व्हॅल्यू जास्त असते तेवढीच स्मॉल एचची व्हॅल्यू कशी असते जास्त असते किंवा स्मॉल एच जेवढा जास्त म्हणजे त्या कॅपिलरी ट्यूबमधील राइज ऑफ लिक्विडची जेवढी व्हॅल्यू जास्त असेल तेवढी सरफेस टेन्शनची व्हॅल्यू जास्त असणार आहे आणि जेवढी राइज ऑफ लिक्विडची व्हॅल्यू कमी असेल तेवढी सरफेस टेन्शनची व्हॅल्यू कशी असणार आहे कमी असणार आहे. तर ह्या फॉर्म्युल्यावरती तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे एक्झाम्पल जे आहे ते एक्झाम्पल तुम्हाला स्टडी करता येतील. आता अजून एक फॉर्म्युला तुम्हाला पाठीमागच्या वेळेस झालेला आहे. कोणता फॉर्म्युला आहे तर पी आय मायनस पी नॉट पी आय मायनस पी झिरो और पी नॉट इज इक्वल टू दी ट्वाईस टी डिवायडेड बाय कॅपिटल आर. आता इथं या ठिकाणी पी आय मायनस पी नॉट म्हणजेच काय तर एक्सिस प्रेशर इनसाइड दी लिक्विड ड्रॉप Pi minus P naught is equal to the twice T divided by R, where Pi is the pressure inside the liquid drop, P naught is the pressure outside the liquid drop, capital T is the surface tension and R is the radius of that liquid drop. ठीक आहे. तर ह्या फॉर्म्युल्यावरती सुद्धा तुम्ही एक्झाम्पल सोडवू शकता. ठीक आहे. आता अजून एक तुम्हाला फॉर्म्युला जो आहे तो फॉर्म्युला लिहिता येईल. ह्या फॉर्म्युल्यावरून तुम्ही अजून एक फॉर्म्युला लिहू शकता. कशा प्रकारे तर सपोज आपण प्युअर वॉटर घेतलं म्हणजेच हा फॉर्म्युला जो आहे तो प्युअर वॉटरसाठी तुम्हाला कशा प्रकारे लिहिता येईल फॉर प्युअर वॉटर
हा फॉर्म्युला कशा प्रकारे लिहिता येईल? प्युअर वॉटरसाठी तुम्हाला माहीत आहे थीटा जो आहे किंवा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट ज्याला म्हणतो तो किती असतो तुम्हाला माहीत आहे. थीटा इज 0 डिग्री, बरोबर आहे. म्हणून ह्या फॉर्म्युलामध्ये कॉस 0 हा किती मिळणार आहे? कॉस 0 इज इक्वल टू दी किती मिळतो तुम्हाला माहीत आहे, तर 1 मिळणार आहे. आणि प्युअर वॉटरसाठी रोची व्हॅल्यू किती असते, तर 1 ग्रॅम पर सी सी, 1 ग्रॅम पर सी सी. म्हणजेच ह्याच फॉर्म्युलामध्ये सपोज तुम्ही रोची व्हॅल्यू किंवा हाच फॉर्म्युला जर तुम्ही प्युअर वॉटरसाठी जर घेतला तर काय होणार आहे, कॉस 0 थीटा हा 0 येणार आहे. म्हणजे कॉस 0 हा किती मिळेल, 1 मिळेल. आणि रोची व्हॅल्यू किती येणार आहे, 1 डी. म्हणजेच फॉर प्युअर वॉटर एचची व्हॅल्यू तुम्हाला किती मिळणार आहे, ट्वाईस टी. कॉस 0 हा 1 मिळणार आहे म्हणून 1 लिहिला तुम्ही, डिवायडेड बाय आर इंटू जी, डिवायडेड बाय आर इंटू जी मिळेल. ठीक आहे. म्हणजे प्युअर वॉटरसाठी स्मॉल एचची व्हॅल्यू किती मिळणार आहे, ट्वाईस टी डिवायडेड बाय आर इंटू जी. ठीक आहे. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही वेगवेगळे फॉर्म्युले वापरून एक्झाम्पल जे आहे ते एक्झाम्पल काय करू शकता, सोडवू शकता. तर तुम्ही 1 नंबरचं एक्झाम्पल जे आहे ते एक्झाम्पल कशा प्रकारे सोडवायचं आहे ते पाहणार आहात. 1 नंबरचं एक्झाम्पल कोणतं आहे बघा, तर कॅल्क्युलेट दी राईज ऑफ वॉटर इनसाइड अ क्लीन ग्लास कॅपिलरी ट्यूब ऑफ रेडियस 0.1 mm. When immersed in water of surface tension 7 into 10 raised to minus 2 Newton per meter. The angle of contact between water and glass is 0. Density of water equal to 1000 kg per meter cube and small g is equal to 9.8 meter per second square. आता ह्या एक्झाम्पलमध्ये तुम्हाला काय कॅल्क्युलेट करायला सांगितलेलं आहे, तर कॅल्क्युलेट दी राईज ऑफ वॉटर इनसाइड अ क्लीन ग्लास कॅपिलरी ट्यूब. म्हणजे राईज ऑफ लिक्विडची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायला सांगितलेली, म्हणजे स्मॉल एच तुम्हाला कॅल्क्युलेट करायला सांगितलेला आहे. म्हणजे काय कॅल्क्युलेट करायचं आहे, तर तुम्हाला सोल्युशनमध्ये कोणती व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायला सांगितलेली आहे, तर स्मॉल एच ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायला सांगितलेली आहे. इक्वल टू क्वेश्चन मार्क तुम्हाला देता येईल. आता दिलेलं काय काय आहे, तर काय दिलेलं आहे, रेडियस दिलेली आहे. म्हणजे स्मॉल आर रेडियस ऑफ कॅपिलरी ट्यूब इज स्मॉल आर 0.1 mm, 0.1 mm. आता ही मिलीमीटरमध्ये व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे, ती आपल्याला मीटरमध्ये कन्वर्ट करावी लागणार आहे. कारण डेन्सिटी जी आहे ती kg per m³ दिलेली आहे, SI सिस्टीममध्ये दिलेली आहे. त्याच्यानंतर जीची व्हॅल्यू SI सिस्टीममध्ये दिलेली आहे. सरफेस टेन्शनची व्हॅल्यूसुद्धा SI सिस्टीममध्ये दिलेली आहे. म्हणजेच रेडियसची व्हॅल्यू SI सिस्टीममध्ये कन्वर्ट करावी लागणार आहे. मग आता मीटरमध्ये कन्वर्ट करण्यासाठी कशा प्रकारे कन्वर्शन करता येईल, तर तुम्हाला माहीत आहे 1 mm इज इक्वल टू, इथं लिहिता येईल 1 मिलीमीटर इज इक्वल टू 10 raised to minus 3 मीटर, 10 raised to minus 3 मीटर. मग आता 0.1 mm म्हणजे किती येणार आहे, तर 0.1 mm इंटू किती येणार आहे, 10 raised to minus 3 मीटर येईल. म्हणजे इंटू 10 raised to minus 3 मीटर येणार आहे. म्हणजेच किती, तर 0.1 इंटू 10 raised to minus 3 म्हणजेच किती येणार आहे, 10 raised to minus 4 मीटर व्हॅल्यू येणार आहे रेडियसची. अजून कोणती तुम्हाला व्हॅल्यू दिलेली आहे, तर दी अँगल ऑफ कॉन्टॅक्ट बिटवीन वॉटर अँड ग्लास इज, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट म्हणजे थिटा दिलेला आहे, तो थिटा किती आहे, वॉटर अँड ग्लास इज 0 डिग्री थिटाची व्हॅल्यू दिलेली आहे. अजून कोणती व्हॅल्यू दिलेली आहे, तर डेन्सिटी ऑफ वॉटर दॅट मीन्स रोची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे. रो इक्वल टू 1000 kg per m³. ठीक आहे. अजून कोणती व्हॅल्यू दिलेली आहे, तर स्मॉल जीची व्हॅल्यू दिलेली आहे. स्मॉल जी किती आहे, तर 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता कोणकोणत्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत, तर आर दिलेला आहे, रो दिलेला आहे, थिटा दिलेला आहे आणि जी दिलेला आहे आणि एच कॅल्क्युलेट करायला सांगितलेला आहे. तर असा फॉर्म्युला सिलेक्ट करायचा की ज्या फॉर्म्युल्यामध्ये ह्या दिलेल्या सर्व व्हॅल्यू असल्या पाहिजेत, दिलेली सर्व नोटेशन्स असली पाहिजेत आणि विचारलेलं नोटेशनसुद्धा असलं पाहिजे. अशा प्रकारे फॉर्म्युला तुम्ही सिलेक्ट करून लिहिणार आहात. म्हणजेच कोणता फॉर्म्युला इथं लिहिता येईल, फॉर्म्युलामध्ये तुम्हाला स्मॉल एच कॅल्क्युलेट करायचा आहे. म्हणजे कोणता फॉर्म्युला तुम्ही लिहिणार आहात, तर स्मॉल एच इज इक्वल टू दी ट्वाईस टी कॉस थिटा डिवायडेड बाय आर रो जी, डिवायडेड बाय आर रो जी. ठीक आहे. हा फॉर्म्युला तुम्ही वापरणार आहात. आता ह्या फॉर्म्युल्यामध्ये एच इज इक्वल टू ज्या सर्व व्हॅल्यू दिलेल्या आहेत त्या लिहिता येईल.
टू इंटू टी. टी किती दिलेला आहे तर तो इथं दिलेला आहे, आपला लिहून घ्यायचा राहिलेला होता, तो आपल्याला इथं लिहिता येईल. कॅपिटल टी इक्वल टू 7 इंटू 10⁻⁻² न्यूटन पर मीटर. म्हणजे टी सुद्धा तुम्हाला दिलेला आहे, तो टी इथं लिहिता येईल 7 इंटू 10⁻² न्यूटन पर मीटर. आणि कॉस थिटाची व्हॅल्यू 0 डिग्री दिलेली आहे. ठीक आहे. डिव्हायडेड बाय आर रोजी, आर किती दिलेला आहे तर 10⁻⁴. ठीक आहे. इंटू रो किती दिलेला आहे तर 1000 रो दिलेला आहे. पुढं इंटू जी किती दिलेला आहे 9.8. ठीक आहे. तर ज्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत त्या आपण फॉर्म्युल्यामध्ये लिहून घेतल्या. आता कॅल्क्युलेशन तुम्हाला करावं लागेल. स्मॉल h इज इक्वल टू, इथं 2 7ला मल्टिप्लाय केलं तर किती येणार आहे 14 येईल. इंटू 10⁻² आहे तसं लिहिणार आहात. इंटू कॉस 0, बट कॉस 0 हा किती असतो 1 असतो, तुम्हाला माहीत आहे. म्हणजे किती येणार आहे कॉस 0 हा 1, बिकॉज कॉस 0 इज इक्वल टू दी 1. हे तुम्हाला माहीत असलं आणि असलंच पाहिजे. कॉस 0 हा किती असतो 1 असतो. कॉस 0 डिग्री इक्वल टू 1 व्हॅल्यू येते, तुम्हाला माहीत आहे ते आपण व्हॅल्यू इथं लिहून घेतली. पुढं आता हे सोडवता येईल. डिव्हायडेड बाय 10⁻⁴ इंटू 1000. म्हणजे काय होणार आहे तर 1000 आणि 10⁻³ एकमेकाला कॅन्सल होतील. या 10⁻⁴ मधील एक 10⁻1 राहणार आहे. म्हणजे किती येणार आहे 10⁻1. 10⁻³ आणि 1000 एकमेकाला कॅन्सल झाले, म्हणजे 10⁻1 शिल्लक राहिलं. इंटू 9.8 येणार आहे. आता हे कॅल्क्युलेशन तुम्हाला इथं पुढं करता येईल. कशा प्रकारे तर हा 10⁻1 वरती घेता येईल. 10⁻1 वरती घेतल्यानंतर तो 10⁻+1 होणार आहे. म्हणजे किती येईल 14 इंटू 10⁻² इंटू 1 मल्टिप्लाय केलं तर 14च येणार आहे. 14 इंटू 10⁻². म्हणजे h इक्वल टू हा फॉर्म्युला तुम्ही आहे तसा लिहिलेला आहे. h इक्वल टू स्मॉल h इज इक्वल टू 14 इंटू 10⁻² डिव्हायडेड बाय 9.8. आणि हा 10⁻1 काय करणार आहात तुम्ही वरती घेणार आहात. हा 10⁻1 इथं वरती घेणार आहात. म्हणजे काय होणार आहे 10⁻+1 होणार आहे. म्हणजे h इक्वल टू व्हॅल्यू किती मिळाली तर हा 14 इंटू 10⁻1 इंटू 10⁻+1 म्हणजे किती होणार आहे 14 इंटू 10⁻1 शिल्लक राहणार आहे. आणि इथं किती होणार आहे 9.8 हे शिल्लक राहणार आहे. पुढं किती लिहिता येईल आता 14 आहे आणि 9.8 आहे. म्हणजे काय करता येईल स्मॉल h इज इक्वल टू किती लिहिता येईल तर हे 9.8 पूर्णांकामध्ये करून लिहिता येईल. त्याच्यासाठी इकडे एक 0 वाढवता येईल. म्हणजेच काय लिहिता येईल 14098 लिहिता येईल. ठीक आहे. काही बदल केलेला नाही. इंटू 10⁻1 आपण आहे तसंच लिहिलेलं आहे. ठीक आहे. 14 वरती काय केलं एक 0 दिला. 9.8चा आपण काय केलं 98 लिहिलेलं आहे. आता इथं 14 डिवाइड करता येईल. 14 भाग जाईल, 14 भाग जाईल. म्हणजे किती होणार आहे 14 1 जा 14 आणि 0. आणि इथं किती येणार आहे 14 7 जा 98. म्हणजे इथं व्हॅल्यू किती शिल्लक राहणार आहे ते कॅल्क्युलेशन आपल्याला ह्या ठिकाणी करता येईल. इथं वरती करता येईल. हे कॅल्क्युलेशन वरती घेता येईल. कशा प्रकारे तर वरती किती शिल्लक राहिलेलं आहे 10 इंटू 10⁻1 इंटू 10⁻1 डिव्हायडेड बाय 7 ही व्हॅल्यू कशाची मिळालेली आहे एचची व्हॅल्यू. h इज इक्वल टू 10 इंटू 10⁻1 डिवायडेड बाय 7. आता काय होणार आहे 10 इंटू 10⁻1 एकमेकाला कॅन्सल होईल. म्हणजेच 1 डिवायडेड बाय 7 एवढी व्हॅल्यू येईल. आणि ह्याचं जर कॅल्क्युलेशन केलं 1 डिवायडेड बाय 7चं तर किती होणार आहे 7 1ला जर डिवाइड केलं तर काय होणार 0.7 1 जा 3 शिल्लक राहिले. पुढं काय होणार आहे 7 4 जा 28. परत किती शिल्लक राहणार आहे 2 शिल्लक राहिले. आणि नंतर 7 3 जा. ठीक आहे. अशा प्रकारे एचची व्हॅल्यू किती येणार आहे 0.143 मीटर येणार आहे. कारण दिस इज दी हाईट आहे, दिस इज दी लेंथ आहे, हाईट आहे. दॅट मीन्स युनिट ऑफ दी हाईट इज दी मीटर. अँड इन SI सिस्टीम देअरफॉर युनिट ऑफ दी हाईट इन SI सिस्टीम इज दी मीटर. देअरफॉर हाईट ऑफ water in the capillary tube is equal to h equal to 0.143 मीटर. ठीक आहे. अशा प्रकारे हे जे एक्झाम्पल जे आहे त्या एक्झाम्पलचं ॲन्सर तुम्हाला मिळालेलं आहे. राईज ऑफ वॉटर इनसाइड दी क्लीन कॅपिलरी ट्यूब इज इक्वल टू दी 0.143 मीटर. आता 2 नंबरचं एक्झाम्पल तुम्ही पाहणार आहात. एक कॅपिलरी ट्यूब ऑफ रेडियस 5 इंटू 10⁻⁴ मीटर is immersed
in a beaker filled with mercury. The mercury level inside the tube is found to be 8 into 10 raised to minus 3 meter below the level of reservoir. Determine the angle of contact between mercury and glass. If surface tension of mercury is 0.465 Newton per meter and its density is 30.6 into 10 raised to 3 kg per meter cube and small g is equal to 9.8 meter per second square. आता एक्झाम्पलमध्ये कोणती व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायला सांगितलेली आहे तर डिटरमाइन दी अँगल ऑफ कॉन्टॅक्ट बिटवीन मर्क्युरी अँड ग्लास, म्हणजेच कोणती अँगल ऑफ कॉन्टॅक्टची व्हॅल्यू तुम्हाला कॅल्क्युलेट करायला सांगितलेली आहे. म्हणजेच तुम्ही काय कॅल्क्युलेट करणार आहात तर थीटाची व्हॅल्यू तुम्हाला कॅल्क्युलेट करायला सांगितलेली आहे. म्हणून आपण काय लिहिलं, थीटा इक्वल टू क्वेश्चन मार्क दिला. आता दिलेल्या ज्या व्हॅल्यू आहेत, गिवन ज्या व्हॅल्यू आहेत त्या काय करता येतील तुम्हाला या ठिकाणी लिहून घेता येतील. आता काय दिलेलं आहे, एक कॅपिलरी ट्यूब ऑफ रेडियसची व्हॅल्यू दिलेली आहे. किती आहे रेडियस, स्मॉल आर इज इक्वल टू 5 इंटू 10 रेज टू -4 मीटर. म्हणजे ही व्हॅल्यू देतानाच तुम्हाला SI सिस्टीममध्ये व्हॅल्यू दिलेली आहे. इज इमर्स्ड इन अ बीकर फिल्ड विथ मर्क्युरी. म्हणजे आता कॅपिलरी ट्यूब मर्क्युरीमध्ये डीप केलेली आहे. म्हणजेच काय होणार आहे, कॅपिलरी ट्यूबमधील मर्क्युरीची लेवल बाहेरच्या मर्क्युरीपेक्षा काय होणार आहे, फॉल होणार आहे, डिक्रीज होणार आहे. आणि ती किती आहे तर दी मर्क्युरी लेवल इनसाइड दी कॅपिलरी ट्यूब इज फाउंड टू बी 8 इंटू 10 रेज टू -3 मीटर बिलो दी लेवल ऑफ रिझर्वर. म्हणजे कॅपिलरी ट्यूबच्या बाहेरची जी लेवल आहे त्या लेवलपेक्षा मर्क्युरी ट्यूबमधील जी लेवल आहे ती कितीनी कमी झालेली आहे तर 8 इंटू 10 रेज टू -3 मीटर. म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला एचची व्हॅल्यू दिलेली आहे 8 इंटू 10 रेज टू -3 मीटर एवढी व्हॅल्यू दिलेली आहे. डिटरमाइन द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट म्हणजे थीटा कॅल्क्युलेट करायचा आहे. इफ सरफेस टेन्शन ऑफ मर्क्युरी इज म्हणजे कॅपिटल टी सुद्धा दिलेला आहे तो किती आहे 0.465 न्यूटन पर मीटर. ठीक आहे, अजून कोणती व्हॅल्यू दिलेली आहे अँड इट्स डेन्सिटी इज इक्वल टू 13.6 इंटू 10 रेज टू 3 kg पर m³. अजून कोणती व्हॅल्यू दिलेली आहे तर स्मॉल जी दिलेला आहे. स्मॉल जी इक्वल टू 9.8 इन 9.8 व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे. स्मॉल जीची व्हॅल्यू किती आहे 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ही सुद्धा व्हॅल्यू कशामध्ये दिलेली आहे तर SI सिस्टीममध्ये व्हॅल्यू दिलेली आहे. म्हणजे ह्या सर्व व्हॅल्यू ज्या दिलेल्या आहेत त्या SI सिस्टीममध्ये व्हॅल्यू दिलेल्या आहेत. म्हणजे कोणत्याही व्हॅल्यूचं कन्व्हर्शन तुम्हाला करण्याची गरज नाही. आता तुम्हाला फॉर्म्युला जो आहे तो फॉर्म्युला या ठिकाणी कोणता फॉर्म्युला तुम्ही वापरात आणणार आहात किंवा यूज करणार आहात तर एचसाठी जो फॉर्म्युला आहे तो तुम्ही वापरणार आहात. म्हणून इथं लिहिता येईल फॉर्म्युला H इज इक्वल टू कोणता आहे फॉर्म्युला ट्वाइस टी कॉस थीटा डिवायडेड बाय आर रो जी डिवायडेड बाय आर रो जी. या ठिकाणी काय कॅल्क्युलेट करायचं आहे थीटा कॅल्क्युलेट करायचा आहे. म्हणजे कॉस थीटा तुम्हाला एका बाजूला लिहिता येईल, बाकीच्या सर्व व्हॅल्यू तुम्हाला एका बाजूला लिहिता येतील. म्हणजे काय लिहिणार आहात तुम्ही कॉस थीटा इज इक्वल टू एच इकडे घेणार आहात एच आर रो जी डिवायडेड बाय ट्वाइस टी. ओके, म्हणजे कॉस थीटा इक्वल टू एचला हे व्हॅल्यू मल्टिप्लाय झाली आणि ट्वाइस टी व्हॅल्यू काय झाली डिवाइड झाली. आता ह्या सगळ्या व्हॅल्यू तुम्ही काय करणार आहात ह्या आलेल्या फॉर्म्युल्यामध्ये लिहिणार आहात. म्हणजे काय लिहिता येईल तुम्हाला तर इथं व्हॅल्यू तुम्हाला लिहून घेता येईल कॉस थीटा इज इक्वल टू एचची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे 8 इंटू 10 रेज टू -3 म्हणून लिहिता येईल तर 8 इंटू 10 रेज टू -3. ठीक आहे, इंटू आर किती आहे तर आर दिलेला आहे 5 इंटू 10 रेज टू -4 5 इंटू 10 रेज टू -4. रो किती दिलेला आहे तर 13.6 इंटू 10 रेज टू 3 म्हणून इथे लिहिता येईल इंटू 13.6 इंटू 10 रेज टू 3 लिहिता येईल. पुढं रो झाला इंटू जी किती दिलेला आहे 9.8 तुम्हाला दिलेला आहे डिवायडेड बाय
ट्वाईस टी, 2 इंटू टी किती येणार आहे तर 0.2 इंटू 0.465. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे सर्व व्हॅल्यू दिलेल्या ज्या आहेत त्या व्हॅल्यू तुम्ही काय केलेल्या आहेत त्या ठिकाणी लिहून घेतलेले आहे. देअरफॉर कॉस थिटा इक्वल टू, आता हे सिम्प्लिफिकेशन जेवढं तुम्हाला करता येईल तेवढी मी सिम्प्लिफाय करून घेणार आहात. आता कशा प्रकारे येईल, इथं काय करता येईल 2 आहे आणि इथं 8 आहे म्हणजे 2नी 8ला डिवाईड करणार आहात म्हणजे काय लिहिता येईल तुम्हाला तर 2 1 जा 2, 2 4 जा 8 लिहिता येईल. ठीक आहे. आता व्हॅल्यू ही तुम्ही काय केलेली आहे लिहून घेतलेली आहे. पुढं नेक्स्ट इथं 5 आहे आणि इथं काय करता येईल तुम्हाला 0.465 ह्या 5नी काय करता येईल इथं तुम्हाला डिवाईड करता येईल. म्हणजेच पुढची स्टेप तुम्हाला किंवा इथं लिहिता येईल 5 1 जा 5 आणि इथं तुम्हाला डिवाईड करता येईल 0.5नं जर डिवाईड केलं तर काय येणार आहे 4 0 राहील. त्याच्यानंतर 6 घेतला 46 म्हणजे किती येणार आहे 5 9 जा 45 आणि परत 1 शिल्लक राहिला 115 म्हणजे किती येणार 15 येईल 5 3 जा. ठीक आहे. म्हणजे अशा प्रकारे हा डिनॉमिनेटर ह्या ठिकाणी राहणार आहे आणि न्यूमरेटर हा अशा प्रकारे राहील. आता न्यूमरेटरच्या सर्व व्हॅल्यू आपण इथं लिहून घ्यायच्या आहेत. काय मिळेल सांगा, हा 4 आहे तसाच राहणार आहे. आता हा 10 raised to -4 10 raised to -3 10 raised to -4 म्हणजे किती येणार आहे 10 raised to -7 इथं येणार आहे. 4 लिहून घेतला तुम्ही 10 raised to -3 10 raised to -4 10 raised to -7 मल्टिप्लाय बाय 13.6 मल्टिप्लाय बाय 13.6 इंटू 9.8 इंटू 9.8 इंटू किती लिहिणार आहात तुम्ही 10 raised to 3 इंटू 10 raised to 3 आहे तसा तुम्ही लिहिलेला आहे. आणि डिवाइड बाय 0.093 डिवायडेड बाय 0.093 कॉस थिटा इज इक्वल टू, तुम्ही बऱ्याच व्हॅल्यू सिम्प्लिफाय केलेल्या आहेत. कॉस थिटा इज इक्वल टू काय काय तुम्ही आता लिहिलं बघा, तर इथं 4 आलेला आहे. ठीक आहे. 4 हा 13.6 इंटू 9.8 डिवायडेड बाय 0.093 हे 10 raised to -7 आणि हे 10 raised to 3 इथं येणार आहे. म्हणजे काय करता येईल तुम्हाला 4 इंटू 13.6 इंटू 9.8 इंटू 9.8 इंटू 10 raised to -4 हे शिल्लक राहणार आहे आणि इथं किती होणार आहे 0.093 0.093. आता ह्याच्यापेक्षा आणि तुम्ही सिम्प्लिफाय करून काय करू शकता, एक्झाम्पल एखादी सोडवू शकता. आता या ठिकाणी तुम्ही पाठीमागची जी स्टेप आहे ती पुढं सोडवणार आहात. कॉस थिटा इक्वल टू 4 इंटू 13.6 इंटू 9.8 डिवायडेड बाय 0.093 इंटू 10 raised to -4. आता काय करता येईल 13.6ला 4नी काय करता येईल मल्टिप्लाय करता येईल. म्हणजेच काय येणार आहे तर 4 6 जा 24 4 2 शिल्लक राहिला 13 4 जा 52 अँड 2 54 म्हणजे इथं किती येणार आहे 54.4 इंटू 9.8 इंटू 9.8 डिवायडेड बाय 0.093 इंटू 10 raised to -4. ठीक आहे. आता हे काय करता येईल तुम्हाला, तर इथल्या ज्या काही डेसिमल पॉईंट आहे तो काय करता येईल सरकवून घेता येईल. म्हणजे काय लिहिता येईल कॉस थिटा इज इक्वल टू कॉस थिटा इक्वल टू 54.4 इंटू इकडं जर आपण 2 जर डिजिट सरकवली तर किती येणार आहे 980 येईल आणि डिनॉमिनेटरमध्ये सुद्धा 2 डिजिट तुम्हाला सरकवता येतील. म्हणजे किती येणार आहे 0 आणि 9 म्हणजे किती येईल 9.3 येणार आहे 9.3 इंटू 10 raised to -4 येईल. आता या ठिकाणी तुम्ही लॉगच्या सहाय्यानं सोडवू शकता. कशा प्रकारे, तर कॉस थिटा इज इक्वल टू दोन्हींच्या लॉग मल्टिप्लिकेशन आहे, लॉगांची काय होणार बेरीज होईल डिवायडेड बाय काय होणार आहे लॉग हा डिनॉमिनेटरचा लॉग हा मायनस करावा लागेल. म्हणजे काय येईल लॉग ऑफ 54.4 प्लस लॉग ऑफ 980 मायनस लॉग ऑफ 9.3 इंटू 10 raised to -4 इंटू 10 raised to -4 अशा प्रकारे नेक्स्ट स्टेप येणार आहे. पुढं नेक्स्ट लिहिता येईल कॉस थिटा इज इक्वल टू 54चा तुम्ही लॉग जो आहे तो लॉग या ठिकाणी पाहणार आहात. नंतर 980चा लॉग पाहणार आहात आणि ते दोन्हींची बेरीज करणार आहात. या ठिकाणी तुम्हाला सांगता येईल बघा लॉग किती येणार आहे तर
54चा लॉग तुम्ही बघणार आहात कितीमध्ये 54चा 4मध्ये 54चा 4मध्ये म्हणजे या ठिकाणी 4मध्ये 54चा 4मध्ये 54चा 4मध्ये किती येणार आहे तर 7364 7364 ठीक आहे. आणि 54 आहे 2 डिजिट्स आहेत म्हणून किती येणार आहे तर 1 पॉईंट येईल. 2 डिजिट असल्यानंतर किती येणार आहे 1 कॅरेक्टरिस्टिक 1 येणार आहे 1 पॉईंट. आणि 54चा 4मध्ये किती येणार आहे तर 73 अँड 56 आहे 73 अँड 56 73 अँड 56 आहे हे 7356 प्लस लॉग 980 980 3 अंकी संख्या आहे म्हणून लॉग किती येणार 2 पॉईंट कितीचा कितीमध्ये बघणार आहात तर 98चा या ठिकाणी तुम्हाला बघता येईल 98चा 0मध्ये तो किती येणार आहे 98चा 0मध्ये 9912 किती येणार आहे 98चा 0मध्ये 9912 तो तुम्ही काय करणार आहात लिहून घेणार आहात या ठिकाणी 9912 लिहिणार आहात मायनस आहे. आता या दोन्हींची काय येणार आहे बेरीज येणार आहे मायनस लॉग ऑफ 9.3 लॉग म्हणजे किती येणार आहे तर 0 पॉईंट एकच डिजिट आहे म्हणून किती येणार आहे 0 पॉईंट येईल 9.3चा लॉग तुम्ही बघणार आहात म्हणजेच 93चा तुम्ही लॉग जो आहे तो लॉग बघणार आहात तो किती येणार आहे 9685 तो इथं लिहिता येईल 9685 तुम्ही लिहिणार आहात आणि इंटू 10⁻⁴ आहे तसं राहणार आहे ठीक आहे. पुढे लिहिता येईल कॉस थिटा इक्वल टू लॉगांची जर बेरीज केली तर ती किती येणार आहे बेरीज जर केली तर तुम्ही सांगू शकता 4.7268 एवढी बेरीज येणार आहे. मायनस किती होणार आहे तर 0.9685 इंटू 10⁻⁴ म्हणजे आहे तसंच आपण इथं लिहिलेलं आहे ते सबट्रॅक्ट करणार आहात. पुढे येईल कॉस थिटा इज इक्वल टू या दोन्हीचं जर सबस्ट्रॅक्शन केलं वजाबाकी जर केली तर ती किती येते तर 3.7583 येणार आहे. आणि ह्या व्हॅल्यूचा काय बघणार आहात तुम्ही अँटीलॉग बघणार आहात आणि इंटू 10⁻⁴ आहे तसंच तुम्हाला लिहिता येईल. कॉस थिटा इज इक्वल टू किती येणार आहे अँटीलॉग बघितल्यानंतर 75चा 83मध्ये तुम्ही अँटीलॉग बघणार आहात म्हणजे 75चा 83मध्ये अँटीलॉग तुम्ही पाहणार आहात आणि त्याची व्हॅल्यू जी आहे ती व्हॅल्यू किती येणार आहे तर 75 म्हणजे 75चा कितीमध्ये बघणार आहात तुम्ही तर 8 आणि मीन डिफरन्स हा किती येणार आहे तर 4 येणार आहे म्हणजे किती येईल 5732 हा जो आहे तो तुम्हाला बघावा लागेल. 57 आणि मीन डिफरन्स आहे 4 हा त्याच्यामध्ये मिळवावा लागेल म्हणजे किती येणार आहे 573 आणि इथं किती येणार आहे 2 येणार आहे. 8 आणि 4 12 आणि 2 आणि 1 3 म्हणजे 5732 एवढा अँटीलॉग जो आहे तो अँटीलॉग येणार आहे. आणि 3 डिजिट आहेत 5732 आणि इथं 3 आहे कॅरेक्टरिस्टिक म्हणून 4 डिजिट सोडून डेसिमल पॉईंट येणार आहे. तर डेसिमल पॉईंट येणार आहे इंटू 10⁻⁴ ठीक आहे. अशा प्रकारे इथंपर्यंत तुम्ही एक्झाम्पल जे आहे ते एक्झाम्पल सोडवलेलं. आता पुढील एक्झाम्पल तुम्हाला या ठिकाणी पाहता येईल कशा प्रकारे सोडवलेलं आहे ते. कॉस थिटाची व्हॅल्यू तुम्हाला किती मिळाली तर 5732 इंटू 10⁻⁴ ठीक आहे. आता हे 10⁻⁴ काय होणार आहे डिवाइड होईल 5732ला म्हणजेच काय होणार कॉस थिटा इज इक्वल टू 0.5732 ठीक आहे. आता या ठिकाणी एक जी व्हॅल्यू जी आहे ती व्हॅल्यू तुम्हाला या ठिकाणी सांगायची राहिलेली आहे की कॉस थिटा जो आहे तो कसा येणार आहे तर निगेटिव्ह या ठिकाणी येणार आहे. कारण एच जो आहे एच कसा आहे निगेटिव्ह आहे कारण व्हॅल्यू जी आहे
लिक्विडची व्हॅल्यू जी आहे ती लिक्विडची व्हॅल्यू काय होते किंवा हाईट जी आहे लिक्विडची ती काय होते, डिक्रीज होते, फॉल होते. त्यामुळं कॉस थिटा हा कसा येणार आहे, निगेटिव्ह येणार आहे. का निगेटिव्ह येईल कॉस थिटा? कारण या ठिकाणी एच जो आहे तो एच हा आपण कसा घ्यायचा आहे, निगेटिव्ह घ्यायचा आहे. आणि एच हा निगेटिव्ह घेतल्यामुळं आपण त्या ठिकाणी जर दोन्ही बाजू जर पॉझिटिव्ह जर केल्या तर एचचं साईन जे आहे ते एचचं साईन निघून जाईल आणि कॉस थिटाला निगेटिव्ह साईन येणार आहे. त्यामुळे कॉस थिटा हा सर्व ठिकाणी कसा येणार आहे, निगेटिव्ह येईल. म्हणजे कॉस थिटा ह्या ठिकाणी कसा येणार आहे, निगेटिव्ह येणार आहे. ठीक आहे. आता पुढं कॉस थिटा निगेटिव्ह म्हटल्यानंतर आपण मायनस कॉस थिटा हे कसं लिहिता तुम्ही, तर कॉस पाय मायनस थिटा. मायनस कॉस थिटा हे कसं लिहिलं जातं, तर कॉस पाय मायनस थिटा. म्हणजे मायनस कॉस थिटा इक्वल टू काय लिहू शकता तुम्ही, कॉस पाय मायनस थिटा लिहू शकता. इज इक्वल टू किती ना, हा मॅथमॅटिक्समधला नियमच आहे, तो तुम्हाला ह्या ठिकाणी कन्सिडर करावा लागणार आहे. ठीक आहे. ही व्हॅल्यू तुम्हाला आलेली आहे. आता नेक्स्ट काय लिहिता येईल, पाय मायनस थिटा इज इक्वल टू कॉस आहे तो इकडे घेतला, कॉस इनवर्स होणार आहे. कॉस इनवर्स ऑफ 0.5732 0.5732. ठीक आहे. आता पुढं काय लिहिता येईल, पाय मायनस थिटा इक्वल टू कॉस इनवर्स तुम्ही बघणार आहात. नॅचरल कोसाईनमध्ये ही व्हॅल्यू जी आहे ती व्हॅल्यू तुम्हाला काय करायची आहे, बघावी लागणार आहे. तर ती व्हॅल्यू किती येते बघा. आता आपल्याला काय करायचं आहे, अँगल बघायचा आहे. 0.5732चा करस्पॉन्डिंग नॅचरल कोसाईनमध्ये अँगल किती आहे तो बघायचा आहे. म्हणजे तुम्ही आतल्या व्हॅल्यू बघणार आहात. आतल्या व्हॅल्यू बघत असताना कुठं जायचं आहे, तर आतमध्ये कुठं 0.5732 आहे. तर ह्या ठिकाणी तुम्हाला पाहता येईल 0.5736 आहे. इथं आपली व्हॅल्यू किती आलेली आहे, तर 0.5732 आहे. आपणाला व्हॅल्यू त्या करस्पॉन्डिंग व्हॅल्यूचा अँगल पाहिजे. म्हणजे ह्या करस्पॉन्डिंग व्हॅल्यू ही ह्या जागेमध्ये तुम्ही पाहणार आहात. ही व्हॅल्यू किती आहे, तर 0.5732. इथं पाहता येईल 0.5736 आहे. ठीक आहे. म्हणजेच काय करता येईल, मीन डिफरन्समध्ये जाता येईल. मीन डिफरन्स किती आहे, तर 2 मिनिटचा मीन डिफरन्स किती आहे, 5 आहे. तो काय करावा लागतो, सबट्रॅक्ट करावा लागतो. म्हणजेच 36मधून 5 गेल्यानंतर किती राहणार आहे, तर 36मधून मीन डिफरन्स जर हा सबट्रॅक्ट केला तर तो किती होणार आहे, 5 म्हणजे 5.5731 होणार आहे. 0.5731 आहे. किती अँगलचा बघितलेला आहे, तर 55 डिग्री अँड 2 मिनिट ची व्हॅल्यू जी आहे ती व्हॅल्यू किती येते, 0.5731. आणि इथं काय आहे, 0.5732 आहे, क्लोजर आहे. म्हणून तुम्ही ह्या व्हॅल्यूचा 0.5732चा करस्पॉन्डिंग अँगल जो आहे तो किती लिहू शकता, 55 डिग्री 2 मिनिट. 55 डिग्री 2 मिनिट. म्हणून तुम्हाला इथं लिहिता येईल 55 डिग्री 2 मिनिट. 55 डिग्री 2 मिनिट. ठीक आहे. ही व्हॅल्यू तुम्हाला पाय मायनस थिटाची मिळालेली आहे. देअरफॉर आपण ह्याच्याच खाली काय लिहिता येईल तुम्हाला, हीच व्हॅल्यू आपण इथं लिहिणार आहे. कशा प्रकारे, तर पाय मायनस थिटा इज इक्वल टू 55 डिग्री 2 मिनिट. 55 डिग्री 2 मिनिट. देअरफॉर थिटा इक्वल टू किती येणार, मायनस थिटा इज इक्वल टू हा पाय जो आहे तो पाय तुम्ही काय करणार आहात, इकडं घेणार आहात. म्हणजे काय येणार, मायनस पाय येणार आहे. आणि ही व्हॅल्यू प्लस आहे तशीच राहणार आहे, 55 डिग्री 2 मिनिट. ठीक आहे. 55 डिग्री 2 मिनिट. आता आपल्याला मायनस थिटा नको आहे, प्लस थिटा पाहिजे. म्हणजे सर्वांची साईन जी आहे ती साईन तुम्हाला बदलता येतील. म्हणजे काय लिहिता येईल, थिटा इज इक्वल टू प्लस पाय किंवा ओनली पाय जरी लिहिलं तर मायनस 55 डिग्री 2 मिनिट. म्हणजे इथलं मायनस साईन घालवण्यासाठी सर्व व्हॅल्यूचा आपण मायनस साईन कन्व्हर्शन केलेलं आहे. म्हणजे प्लस थिटा होईल, मायनसचं प्लस पाय होणार आहे, प्लस 55 डिग्रीचं मायनस 55 डिग्री 2 मिनिट होणार आहे. थिटा इक्वल टू पायची व्हॅल्यू माहीत असते तुम्हाला, 180 डिग्री मायनस 55 डिग्री 2 मिनिट. 55 डिग्री 2 मिनिट. आणि हे जर सबस्ट्रॅक्शन जर केलं तर ती व्हॅल्यू जी आहे, फायनल व्हॅल्यू जी आहे ती व्हॅल्यू किती मिळणार आहे, तर 124 डिग्री 58 मिनिट एवढी थिटाची व्हॅल्यू तुम्हाला मिळणार आहे. ह्या दोन्हीचं जर सबस्ट्रॅक्शन केलं तर किती व्हॅल्यू मिळणार आहे,
तर 124 डिग्री 58 मिनिट एवढी व्हॅल्यू तुम्हाला मिळणार आहे. अशा प्रकारे सबट्रॅक्शन जे आहे ते सबस्ट्रॅक्शन तुम्हाला ह्या ठिकाणी करता येईल. थिटाची व्हॅल्यू जी आहे ती थिटाची व्हॅल्यू या ठिकाणी कॅल्क्युलेट करता येईल. ठीक आहे. आता 3 नंबरचे जे तुम्हाला एक्झाम्पल विचारलं जातं ऑब्जेक्टिव्हसाठी ते कोणत्या प्रकारचं आहे बघा. 2 कॅपिलरी ट्यूब्स ऑफ रेडिया 0.3 सेंटीमीटर अँड 0.6 सेंटीमीटर are dipped in the same liquid. The ratio of heights through which the liquid will rise in the tubes is 1:2 ratio, 2:1 ratio, 1:4 ratio, 4:1 ratio. म्हणजेच काय तर पहिल्या ट्यूबची जर रेडियस 0.3 सेंटीमीटर असेल आणि दुसऱ्या ट्यूबची जर रेडियस 0.6 सेंटीमीटर जर असेल तर पहिल्या ट्यूबमध्ये जे राईज झालेले जे लिक्विड आहे त्या लिक्विडची हाईट आणि दुसऱ्या ट्यूबमध्ये राईज झालेले जे लिक्विड आहे त्या लिक्विडच्या हाईटचा रेशो किती असेल असं तुम्हाला विचारलेलं आहे. म्हणजे काय करता येईल तर फॉर्म्युला तुम्हाला या ठिकाणी वापरता येईल. कोणता फॉर्म्युला तर H1R1 इज इक्वल टू H2R2. H1R1 इज इक्वल टू दी H2R2. ठीक आहे. आता जे काही दिलेलं आहे ते तुम्हाला या ठिकाणी लिहून घेता येईल. काय दिलेलं आहे तर R1 इज इक्वल टू दी किती आहे 0.3 सेंटीमीटर आणि R2 किती दिलेला आहे R2 इज इक्वल टू 0.6 सेंटीमीटर. ठीक आहे. या दोन्ही व्हॅल्यू तुम्हाला ह्या फॉर्म्युल्यामध्ये घालता येतील. काय लिहिता येईल तुम्हाला H1R1 दिलेला आहे 0.3 सेंटीमीटर इज इक्वल टू H2R2 किती दिलेला आहे तर 0.6 सेंटीमीटर. ठीक आहे. H2 इंटू 0.6 सेंटीमीटर. मग आता H1 डिवायडेड बाय H2 विचारलेला आहे. देअरफॉर H1 डिवायडेड बाय H2 इज इक्वल टू H1 डिवायडेड बाय H2 म्हणजे काय येणार आहे हा H1 इथं राहिला H2 हा इकडे घेतल्यानंतर काय होणार आहे 0.6 डिवायडेड बाय 0.3 होणार आहे. म्हणजे किती होईल इज इक्वल टू 0.1 0.2 म्हणजे 3 1 जा 3 2 जा 6 म्हणजे किती आहे ना 0.2 डिवायडेड बाय 0.1 म्हणजेच H1 डिवायडेड बाय H2 किती मिळाला 0.2 डिवायडेड बाय 0.1 म्हणजेच किती डेसिमल पॉईंट जर कॅन्सल केला तर H1 डिवायडेड बाय H2 ह्या किती मिळणार आहे 2:1 मिळेल. कारण तुम्हाला ह्या ठिकाणी दोन व्हॅल्यू दिले आहेत 1:2 सुद्धा दिलेला आहे 2:1 सुद्धा दिलेला आहे. मात्र विचारताना काय विचारलेलं आहे पहिल्या कॅपिलरी ट्यूबची रेडियस जर 0.3 असेल दुसऱ्याची जर 0.6 सेंटीमीटर असेल तर पहिल्या कॅपिलरीच्या हाईटचा रेशो हा दुसऱ्या कॅपिलरीच्या हाईटच्या रेशोशी घ्यावा लागेल. म्हणजेच काय घ्यावं लागणार आहे H1 डिवायडेड बाय H2 तुम्हाला कॅल्क्युलेट करायला सांगितलेलं आहे. देअरफॉर आन्सर किती येणार आहे 2:1 आन्सर येणार आहे. ठीक आहे. म्हणजे पर्याय हा कोणता येईल बी हा पर्याय तुम्हाला सिलेक्ट करावा लागणार आहे. आता नेक्स्ट तुम्हाला एक्झाम्पल जे आहे ते एक्झाम्पल दिलेलं आहे. कोणतं एक्झाम्पल आहे बघा. ॲन एअर बबल ऑफ रेडियस 0.2 mm is situated just below the water surface. Calculate the gauge pressure if surface tension of water is equal to 7.2 into 10⁻²Newton per meter. आता ह्या ठिकाणी थोडंसं पाठीमागच्या एक्झाम्पलपेक्षा थोडंसं वेगळे एक्झाम्पल या ठिकाणी वेगळ्या फॉर्म्युल्यावरती एक्झाम्पल विचारलेलं आहे. आता काय काय जे दिलेलं आहे ते काय करता येईल लिहून घेता येईल. ॲन एअर बबल ऑफ रेडियस एअर बबल आहे आणि त्या एअर बबलची जी रेडियस जी आहे एअर बबल आहे आणि एअर बबलची रेडियस जी आहे ती रेडियस किती दिलेली आहे किती दिलेली आहे 0.2 mm म्हणजेच मीटरमध्ये किती येणार आहे 0.2 इंटू 10⁻³ मीटर म्हणजेच किती येईल तर इज इक्वल टू हा 0.2 सुद्धा आपण 10⁻² फॉर्ममध्ये जर कन्वर्ट केला तर किती येणार 2 इंटू 10⁻⁴ मीटर एवढी व्हॅल्यू येणार आहे. कशाची रेडियसची व्हॅल्यू येणार आहे. एअर बबलची जी रेडियस असेल त्या रेडियसची व्हॅल्यू 2 इंटू 10⁻⁴ मीटर येणार आहे. ठीक आहे. म्हणजे आर दिलेला आहे. आर किती आहे तर 2 इंटू 10⁻⁴ मीटर. ठीक आहे. आता अजून काय दिलेलं आहे कॅल्क्युलेट दी गॉज प्रेशर म्हणजेच काय
तर पी आय मायनस पी नॉटची व्हॅल्यू तुम्हाला कॅल्क्युलेट करायची आहे, ज्याला आपण एक्सिस प्रेशर म्हणतो, ज्याला ह्या ठिकाणी त्यांनी गॉज प्रेशर म्हटलेलं आहे. डेल्टा पी तुम्हाला काय करायचं आहे, कॅल्क्युलेट करायचं आहे. इफ सरफेस टेन्शन ऑफ वॉटर इज, म्हणजे टीची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे 7.2 इंटू 10⁻⁻² न्यूटन पर मीटर. म्हणजेच काय, तर एखाद्या एक्झाम्पलमध्ये बबल दिला असेल किंवा वॉटर ड्रॉप दिला असेल आणि त्या ड्रॉपची जर रेडियस दिली असेल आणि सरफेस टेन्शनची व्हॅल्यू दिली असेल आणि गॉज प्रेशर किंवा एक्सिस प्रेशर विचारला असेल, तर तुम्ही कोणता फॉर्म्युला यूज करणार आहात, तुम्हाला माहीत आहे फॉर्म्युला कोणता. तर एक्सिस प्रेशर और गॉज प्रेशर डेल्टा पी इज इक्वल टू पी आय मायनस पी नॉट. पी आय मायनस पी नॉट इज इक्वल टू दी ट्वाइस टी डिवायडेड बाय कॅपिटल आर किंवा स्मॉल आर. कॅपिटल आर किंवा स्मॉल आर, वेअर स्मॉल आर और कॅपिटल आर इज दी रेडियस ऑफ दॅट बबल. तो जो बबल असेल त्या बबलची किंवा ड्रॉपची ती काय असणार आहे, रेडियस असणार आहे. ठीक आहे. आता ह्या ठिकाणी डेल्टा पी इज इक्वल टू दिलेल्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या व्हॅल्यू लिहिता येईल 2 इंटू टीची व्हॅल्यू किती 7.2 इंटू 10⁻² डिवायडेड बाय कॅपिटल आर. कॅपिटल आर किती दिलेला आहे 2 इंटू 10⁻⁻⁴. ठीक आहे. त्या ठिकाणी 2 कॅन्सल होईल. 10⁻⁻⁴ वरती गेल्यानंतर 10⁻+4 होणार आहे. म्हणजे डेल्टा पी इज इक्वल टू 7.2 इंटू 10⁻² इंटू 10⁻+4 होणार आहे. म्हणजे डेल्टा पी इज इक्वल टू किती येणार आहे, तर 7.2 इंटू 10⁻+2 येणार आहे. हे -2 आणि हे +4 मिळून काय होणार आहे 10⁻+2, म्हणजेच इक्वल टू काय होईल, हे 2 इकडे जाईल आणि अजून एक 0 येणार आहे. म्हणजे 720 एकक काय येणार आहे, न्यूटन. प्रेशर आहे न्यूटन पर मीटर स्क्वेअर. म्हणजेच फोर्स डिवायडेड बाय एरिया. म्हणजेच एकक काय होणार आहे, तर न्यूटन पर मीटर स्क्वेअर. म्हणजेच डेल्टा पी किंवा गॉज प्रेशरची व्हॅल्यू किती येणार आहे 720 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. अशा प्रकारे या ठिकाणी एक्झाम्पल आपण वेगवेगळ्या प्रकारची घेतलेली आहेत. आता मी काही एक्झाम्पल्स तुम्हाला तुमच्या ग्रुपवरती सोडवायला देणार आहे. ती एक्झाम्पल्स वहीमध्ये सोडवायचे आहेत. अगोदर ही सोडवून दिलेली सर्व एक्झाम्पल्स तुमच्या वहीमध्ये लिहून काढायची आणि नंतर जी काही एक्झाम्पल्स तुम्हाला ग्रुपवरती सोडवण्यासाठी देणार आहे ती त्याच्याखाली काय करता येतील, तुम्हाला सोडवता येतील. आणि ज्या ठिकाणी तुम्हाला अडचण येत असेल त्या ठिकाणी तुम्ही विचारलं तरीसुद्धा चालेल. ठीक आहे. या ठिकाणी आपण आता थांबणार आहोत.